नमस्कार. सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत असे धिरडे बनवणार आहोत. टिफिनसाठी मुलांना देखील आपण हे देऊ शकतो किंवा नाश्त्यासाठीही सकाळी झटपट असे बनवू शकतो. तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत बनणारे गव्हाच्या पिठाचे हे मऊ लुसलुशीत धिरडे याची आपण रेसिपी बघूया. तर इथे एका भांड्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तर गव्हाचे पीठ हे मी चाळून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे, थोडासा लाल मसाला टाकायचा, थोडी हळद आणि इथे मी थोडी धना पावडर, थोडी जिरा पावडर टाकलेली आहे. तर आता आपल्याला हे सर्व कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर काही साहित्य त्याच्यामध्ये पुन्हा टाकायचं आहे. तर धिरडे कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये थोडा रवा देखील टाकू शकता. तर आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता मी इथे थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहे. तर आपल्याला हे मिश्रण जास्त पातळ देखील नाही करायचं आणि जास्त घट्ट देखील करायचं नाही. तर थोडं थोडं पाणी टाकायचं. याच्या जरा देखील गठुळ्या राहता कामा नये. छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी टाकून अजून आपण थोडंसं पातळ करून घेऊया. जसं आपल्याला धिरड्यांना बॅटर हवं असतं तसंच बॅटर याचं बनवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता इथे मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे. तर कांद्याने छान अशी चव येते. तर आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो टाकला तरीही चालेल. इथे मी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे, ते देखील टाकलेले आहे आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या तरीही चालेल. आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथे मी लोखंडी तव्यावरच हे धिरडे बनवणार आहेत. तवा मी इथे गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यावर 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे. तर उलथणीने मी हे तेल सर्व तव्यावर पसरवून घेणार आहे. बॅटर टाकल्यानंतर आपले धिरडे हे खाली तव्याला चिटकणार नाहीत. आता आपण याच्यावर हे बॅटर टाकून घेऊया. तर इथे मी सुरुवातीला 2 चमचे बॅटर टाकलेला आहे आणि आता उलथणीने हे बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर छान असं पातळ असं पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही नॉनस्टिक पॅनवर देखील हे बनवू शकता. तर छान असं बॅटर आता पसरवून झालेलं आहे. गॅस मी मंद आचेवर ठेवलेला आहे आणि आता याच्या साईडने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. तर म्हणजे ते अगदी सहजपणे आपलं धिरडं हे निघेल आणि तव्याला चिटकणार नाही. तर 2 मिनटे झालेली आहे आणि आता आपण हे पलटी करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही अगदी सहजपणे पलटी झालेलं आहे आणि खूप छान ही खालची बाजू भाजली गेलेली आहे. तर दोन्ही साईडनी तेल लावून घेतलेलं आहे मी आणि मस्त असं भाजलेलं आहे. तर 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये जवळजवळ हे 4-5 धिरडे झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता छान असे जाळीदार धिरडे तयार झालेले आहे आणि खूप मऊ लुसलुशीत झालेले आहे. तर खूपच झटपट बनणारी रेसिपी आहे. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब